सरकन 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 काटा जवा त्याच्या पायात गेला, वेदनेने त्याचा जीव कसा विस झाला. म्हणजे कविता होते कशी तयार आपण पाहूया. आता आपल्याला एक 6व्या वर्गाची एक कविता आहे. हंबरून वासर आले चाटते जवा गाय. म्हणजे आता ती बदलला अभ्यासक्रम, परंतु कविता होती की नाही ती. कोण होते कवितेचे? सग पाचपोर यांची कविता होती ती, बरोबर. तर सग पाचपोर हंबरून वासर आले चाटते जवा गाय. एक आपण तसं आता तुम्हाला कविता लिहायला शिकायचं आहे. मग तुम्ही सुरुवातीला काय करायचं, तशी एखादी कविता बाजूला ठेवायची पुस्तकातली, त्या कवितेचे शब्द मोजायचे, यमक साधणारे शब्द जसे शेवटी लावतो आपण तसे लावायचे आणि तशा प्रकारची कविता तयार करायचा प्रयत्न करायचा. आपण थोडंसं एखादं कडवं तयार करू. एखाद्या कविता समजा तीच कविता, हंबरून वासर आले चाटते जवा गाय, ही एक आहे समजा, बरोबर. मग तसं आपण एक घेऊया. आता त्याच्यात आईवर कविता आहे ती, आता आपण बापावर तयार करायचा प्रयत्न करू. मग एक मगाशी असंच मी एक वाक्य सांगितलं होतं, हां, शेतामध्ये आपण, तर आपण तशी एक तयार करू आपण. हां, शेतामध्ये जव्हा मव्हा बाप जात होता. हे बघा, एक सहज तुम्हाला कविता तयार करून दाखवते कशी तयार होते कविता. त्याच्यासारखे आपल्याला शब्द घ्यायचे किंवा तेवढेच शब्द घ्यायचे आपल्याला सुरुवातीला कविता शिकताना, बनवायला शिकताना. मग आपल्याला एवढंच सांगायचं की माझा बाप शेतामध्ये जात होता तेव्हा, पण ते कवितेत कसं म्हणलं आपण, शेतामध्ये जवा मवा बाप जात होता. आता आपण काय करायचं, बाप काय घेऊन जात होता, काहीतरी घेऊन जाते की नाही, कुऱ्हाड, फावडं, टिकास, अजून विळा, अजून दोरी, अजून काय घेऊन जाते बाप. तुमच्या घरातून आपला बाप जाताना निघताना काय काय घेऊन निघते ते, डबा खायचा, दौरं, बैल, हे का नाही. तर आपण काय करूया, हातामध्ये दोरी अन फक्त विळा होता. जमलं की नाही. हा, अन विळा होता. काय झालं मग आता, शेतामध्ये जवा मवा बाप जात होता, हातामध्ये फक्त दोरी अन विळा होता. आता दोरी आणि विळा हे घेऊन आपला बाप काहीतरी करणार आहे. शेतामध्ये गेल्याच्यानंतर काय करता येईल, दोरी आणि विळ्यापासून काय करायचं त्या बाबाला, अजून काय करता येते, बरोबर. अजून तिच्या जवळ आल्यात तुम्ही, आता निंदता येईल, अजून बरोबर चारा आणता येईल की नाही. मग शेतामध्ये जाऊ झालं हे. आता पुढे मग त्या कवितेत काय आहे, आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना. झालं, त्याच्यासारखं इथं करू आपण एखादं वाक्य तयार. आता आता शेतात चालला बाप, शेतात चालला तर मग काटे कुठे असतात. मग काट्याचा आपण विचार करू, बा शेतात निघाले तर काटा गिटा लागते का काय. मग काट्यातून काट्या कुट्यातून जाई, काट्यातून जाई फक्त एक जोडा, काट्यातून जाई त्याचा फाटका जोडा होता. आपल्याकडे सगळ्याचे चांगले जोडे असतात का कधी कधी. काट्यातून जाई, काट्यातून जाई जेव्हा फाटका जोडा होता. हे बा होता हे आपल्या इकडची भाषा. कवितेला बंधन नसते, कशीही भाषा तुम्ही वापरू शकता. माझंच म्हटलं पाहिजे प्रमाण भाषेतलं असं काही नसते. कविता ही तुमच्या भाषेतही तुम्ही लिहू शकता. काट्यातून जाई जेव्हा फाटका जोडा होता. आता फाटका जोडा होता, मग फाटका जोडा असल्यावर काय होईल, हां, मग चालता चालता
काय होईल? चालता चालता पायी त्याच्या आता बघा सोपा आलं. चालता चालता पायी त्याच्या काटा रुतत होता. झालं ना? काटा रुतत होता. आता काटा रुतत होता, मग त्याला एकदम एकदम मोठा काटा एकदम जर आरपार गेला, कधी तुमच्या गेला का? खिळा काटा माझ्या पण गेला होता लहानपणी. हिवराचा काटा खूप जबर असते आपल्या शेतामध्ये, असते ना हिवराचा काटा. तो असा गेला की डायरेक्ट माझ्या पण बोटात इकडनं गेला की असा वरून निघाला होता. तसा पाय मऊ होतात शेतामध्ये गेल्याच्यानंतर. पाय कसे होतात? मऊ होतात. मग असा काटा सर्रकन घुसतो आणि एकदम प्रचंड वेदना होतात. मग तेव्हा असा एखादा काटा गेला, काटा गेल्याच्यानंतर काय कसं होईल? मग त्याचं अंग थरथर कापते. हां, सर्रकन काटा जेव्हा पायात त्याच्या गेला, सर्रकन काटा जेव्हा त्याच्या पायात गेला, सर्रकन काटा जेव्हा त्याच्या पायात गेला, पुढं वेदनेने जीव त्याचा कासा विस होय. वेदनेने त्याचा जीव कासा विस होय. वेदनेने त्याचा जीव कासा विस होय. तेव्हा माझा बाप तिथं हात बल होय. असं काहीतरी आपल्याला करता येते. म्हणजे थोडक्यात काय, हे आपण एक उदाहरण घेतलं काय की तुमची कविता एका लयीत आली पाहिजे. एका समजा कवितेचं गाणं पण फेटे अंधाराची जाळे, काळ्या मातीत आहे की नाही, किंवा मराठी चित्रपटाचे, हिंदी चित्रपटाचे जेवढेही गाणे निघाले किंवा गाणे आपण ऐकतो ते मुळात काय आहेत रे? कविता. त्या काय आहेत? मुळात कविता आहेत. मग कवितेपासून गाणं तयार होते. तुम्हाला माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं ऐकलं का? कोण ऐकली कविता? सगळ्यांनी. दुःख अडवायला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कोण आहेत कवी? हां, कोण आहेत कवी? कवी अनंत राऊत. अकोल्याजवळ पातूरच्या पलीकडे त्यांचं गाव आहे, अकोला जिल्ह्यामध्ये. ते कवी होते पहिल्यांदा. मग त्यांनी कविता सादर केल्या, कविता लिहिल्या, कविता सादर केल्या, आणि आता काय झालं? त्या कवितेचं गाणं तयार झालं. काळ्या मातीत विठ्ठल वाघ कुठचे आहेत आपले? अकोल्याचे. काळ्या मातीत तिफन चाल. आपण मागं त्याच्यावर एक छान नृत्य पण घेतलं होतं ना. मग हे काय रे? ह्या सगळ्या कविता आहेत, कवितेचे गाणं बनतात. मग कविता कशी तयार होते? तुम्हाला एखाद्याची व्यथा, एखाद्याचे दुःख, एखाद्याचा आनंद, किंवा समाजातील दुःख मांडायचं, किंवा समाजातील एखादं वास्तव चित्र मांडायचं असेल तर तुम्ही एक तर लिहून मांडू शकता, बरोबर, किंवा कवितेच्या रूपात मांडू शकता. मग तुमचे आई वडील, भाऊ बहीण, शाळा, निसर्ग, झाड, पाऊस, ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला लिहायचं असेल, मांडायचं असेल तर तुम्ही दोन प्रकारे मांडू शकता. लिहून मांडू शकता म्हणजे गद्य स्वरूपात, आणि पद्य स्वरूपात म्हणजे कवितेत मांडू शकता, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागते? त्या गोष्टीबद्दल विचार करायचा. कविता कशी, आता उद्या तुम्हाला सांगितलेलं आहे कुठलं शेत. या शेत विषयावर कविता लिहायची आहे. आणि काल कुठला विषय दिला होता तुम्हाला मी? पाऊसवर काही लिहिलं, आता शेतवर लिहायच्या. मग शेतवर लिहिताना तुम्हाला शेतातलं पहिल्यांदा चित्र डोळ्यापुढे उभं करायचं.
आपण पाहिलेलं आहे शेतामध्ये काय असते. शेत मग तुम्हाला प्रत्येकाला एकच विषय सुचेल का? कोणाला असं शेताची पेरणी सुचेल, कोणाला कोळपणी डवरणी सुचेल, कोणाला असं वाटेल की शेतामध्ये खूपच हाल असतात बापाचे, मग कोणी ते हाल मांडेल. कोणाला असं वाटेल शेतातल्या म्हणजे मजुराचं कोणाला वेदना मांडेल. म्हणजे वेगवेगळे विषय प्रत्येक मांडू शकतात. मग ते पहिल्यांदा विचार करायचा, त्याच्यामधील महत्त्वाचे शब्द मांडायचे. पहिल्यांदा आपल्या वहीवर एका बाजूला लिहायचे. आपल्याला काय मांडायचं. समजा आता मी आहे, मला शेताचं मांडायचं आहे. आता पाऊसच नाही सध्या, आहे का पाऊस? मग मला असा विषय सुचला की काय पेरणी केली लोकांनी, आपल्या शेतकरी राजांनी, मग कष्ट केले, खर्च केला, पेरलं, धान थोडं थोडं मोठं झालं, परंतु आता पाऊसच नाही. जर असाच पाऊस नाही आला तर काय होईल बाबा? आपलं सर्व पीक सुकून जाईल, पीक वाळेल, मेहनत वाया जाईल, खर्च वाया जाईल, असं मला सुचलं. मग हे मला सुचल्याच्यानंतर मी काय करेल, एक एक ओळ ठेवेल मी. मग एक ओळ कुठली ठेवेल मी? शेतकरीने पेरणी केली, मग मृग नक्षत्र म्हणजे आपण आपल्या खेड्या भाषेत काय म्हणतो त्याला, गाव भाषेत आपल्या मिरग म्हणतो ना, मिरग लागला. मग मिरगामध्ये शेतकरी राजाने केली पेरणी, असं एक पहिली ओळ झाली. मग त्याला हळूहळू खाली एक एक ओळ सुचेल मला. या प्रकारे कविता तयार होते. आणि तुम्हालासुद्धा उद्या काय करायचं, शेत नावावर कविता तयार करायची आहे. आता ही जी आहे ही आपण तयार केलेली कविता सहज तुम्हाला उदाहरण म्हणून तयार केलेली आहे. याला काही वेगळं पाहायची गरज नाही. हे काय छापून वगैरे येणार नाही. परंतु आपण जसं हंबरून वासराने त्या सगळं पाचपोर सरांनी तयार केली कविता, तशी आपण डोळ्यासमोर ठेवून तशी ही एक कविता तयार करायचा प्रयत्न केला होता. बरोबर? ते आपण आता एकदा म्हणू, तुम्ही फक्त ऐकायची. शेतामध्ये जवा मवा बाप जात होता, शेतामध्ये जवा मवा बाप जात होता, हातामध्ये फक्त दोरी अन विळा होता, हातामध्ये फक्त दोरी अन विळा होता, काट्यातून जाई जवा फाटका जोडा होता, चालता चालता पायी त्याच्या काटा रुतत होता. काय झालं? चालता चालता पायी त्याच्या काटा रुतत होता, सरकन 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 काटा जवा त्याच्या पायात गेला, वेदनेने त्याचा जीव कसा विस झाला. बघा आपण काय केलं, ही एक सहज कविता तयार केली. मग आपण तुमच्या सगळ्यांच्या कडून शब्द घेतले आणि एक कविता तयार झाली आपली. झाली ना? याच प्रकारे मोठे मोठे साहित्यिक होत असतात. त्यांच्याकडे काही छापलेल्या कविता नसतात, त्यांच्याकडे उपजत सगळ्याकडेच काही प्रतिभा नसते. आपण ज्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आपण तसं होतो. तुम्ही जर आजपासून ठरवलं की मला एक छान नागरिक बनायचं भारताचा, मला नोकरीलासुद्धा लागायचं आणि एक छान साहित्यिक पण व्हायचं. जसं आपण साहित्यिक संमेलनात गेलो होतो ना, साहित्य संमेलनात किती मोठे मोठे लेखक होते, किती मानपान होता त्यांचा. ते नोकरीला पण होते, परंतु नोकरीनंतरसुद्धा काय एक तुमच्या शिरपेचात काय राहील, साहित्यिक एक पदवी राहील, साहित्यिक एक मान राहील. त्याच्यामुळे कविता तयार करताना पहिल्यांदा विषय घ्यायचा, एखादा विषय निवडायचा, त्याच्याबद्दल विचार करायचा, त्याच्याबद्दल छोटे छोटे शब्द लिहायचे, मग यमक शब्द लिहायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं, कवितेला लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला जमणार नाही, सुरुवातीला यमक जमणार नाहीत, यमक जुळावेत असं काहीही नाही. कविता लिहिता आली पाहिजे. मुक्त छंदाच्यासुद्धा कविता असतात, म्हणजे यमक नाही जुळला तरी चालते, परंतु यमक जुळलेल्या कविता अशा आपल्याला व्यवस्थित म्हणता येतात. म्हणून उद्या काय करायचं, तुम्ही शेत या विषयावर कविता लिहायची आहे. आता शेत म्हटलं की शेताबद्दल तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. हाल झाले, अपेष्टा झाल्या, काय करायचं, पेरणीचा घेऊ शकता, सुगीचा घेऊ शकता, काढायचा घेऊ शकता, पिकं आल्याच्या घेऊ शकता, हळद लावायचं काहीही घेऊ शकता. असा कुठलाही विषय घ्या आणि उद्या एक कविता मात्र तयार करून आणायची. जमेल? जमेल ना? शेत या विषयावर उद्या कविता आपण लिहायची आहे.